ओके. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यात महत्त्वाचं आज आपण माहिती घेतोय प्रॉडक्ट कॅटलॉग आणि खरं तर आज प्रत्येकाच्याकडे वही आणि पेन असेल तर खूप महत्त्वाचं होईल कारण पीपीटी खूप चांगली आहे आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपण खरं वाचत जातो, स्टडी करतो तेव्हा आपल्याला जास्त माहिती अजून कळते. तर जे कोणी यायचे राहिले असतील त्यांना पटापट कॉल करून घ्या. मीटिंग खूप चांगली होणार आहे आणि ही माहिती आपल्या भरपूर फायद्याची आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आता लेटेस्ट न्यूज अशा आहेत की मायकोसिस हा प्रचंड आजार वाढत जातोय. त्यामुळं आणि जे लोकं आपल्या बघण्यातले कोणी असू द्या, डायबिटीज पेशंट असतील, कोणी असेल, आरजी जेल खाणं अत्यंत महत्त्वाचं झालंय. त्यामुळं शक्यतो सगळ्यांनी जास्तीत जास्त आरजी जेलवरती फोकस करा. सध्या आरजी जेल आणि स्पिरुलिना लकीली आपली ऑफर पण चालू आहे आणि आपण वन बाय वन ते सगळं बघूयाच पुढे काय होतंय ते. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं हॅपी लाईफ. हॅपीनेस इज नॉट समथिंग यू फाइंड आउटसाइड युअरसेल्फ. म्हणजे आनंदी होणं म्हणजे समाधानी असणं हे बाहेर कुठे मिळणार नाही तुम्हाला जगाच्या बाजारात. हे आपण स्वतःहून असलं पाहिजे. इट इज समथिंग यू क्रिएट विथ अ हेल्दी बॉडी अँड साऊंड माइंड. म्हणजे निरोगी शरीरातच निरोगी मन राहतं सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे आपण जर फिजिकली हेल्दी असू, आपण जर मनाने चांगलं असू तर ऑटोमॅटिक तुम्हाला अख्खी दुनिया आनंदमय वातावरण वाटावं लागेल. एवढ्या सगळ्या करता डिएक्शनचा हट्टा असा आहे की डिएक्शन इज प्रमोटिंग हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. त्याच्यामुळे हे सगळं यूज करा, वापरा, भरपूर फायद्याला लागेल. आजच्या पीपीटी मध्ये आपण एवढ्या गोष्टी पाहणार आहोत. व्हॉट इज हेल्थ, आरोग्य म्हणजे काय, व्हाय इज व्हाय, व्हॉट इज अँड व्हाय नीड गॅनोडर्मा, म्हणजे गॅनोडर्मा काय आहे आणि त्याची गरज माणसाला काय, ते आजच्या पीपीटी मध्ये तुम्हाला कळायला लागेल. आयुर्वेद आणि हेल्थ सप्लिमेंट आपल्या कुठल्या आहेत, फूड आणि बेवरेजेस सिरीज, नॅचरल हेल्थ फूड सप्लिमेंट आणि कॉस्मेटिक आणि टॉयलेटरीज ह्याची सगळी डिटेल मध्ये माहिती तुमच्यापर्यंत आज मिळेल. मग सगळ्यात महत्वाचं बॅलन्स माइंड अँड हेल्दी बॉडी. सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडीत येणारे कुठलेही असाध्य आजार हे कशामुळे होतात तर अ लॅक ऑफ न्यूट्रिशन अँड स्ट्रेसफुल लाईफस्टाईल. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये पौष्टिकची काहीतरी खाण्यापिण्याची कमतरता आहे आणि ताणतणावाचं माझी दगदगीची जीवनशैली. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं दीज टू फॅक्टर्स, या दोन गोष्टी तुम्हाला जर सांभाळत्या आल्या, प्रॉपर न्यूट्रिशन, माझ्या खाण्यापिण्यात योग्य डाएट आहार असला पाहिजे आणि माझी लाईफस्टाईल ही साध्यबद्ध असायला पाहिजे. हे जर मी गोष्टी केल्या तर माझ्या आयुष्य मी बऱ्याच अंशी निरोगी करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आता आपलं काय करायचं, बॅलन्स डाएट आर ऑफन फार लेस स्ट्रेस्ड. ज्यांचा योग्य आहार असतो, योग्य वेळी जेवण असतं, या लोकांना मला तणाव कमी दिसायला लागतील. इफ यू आर फीलिंग ओव्हरली स्ट्रेस्ड, युअर डायजेस्टिव्ह सिस्टम इज प्रोबेबली अंडर अ ग्रेट डील ऑफ स्ट्रेन. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप तणावात असता तेव्हा असं होतं की तुमची पचन संस्था एका प्रचंड तणावाखाली वावरते, म्हणजे त्याला योग्य आहारच मिळेल असा झालाय. त्याच्यामुळं जर तुमच्या जेवणामध्ये दररोज बॅलन्स आणि फेरी डाएट, वेगवेगळं फळं, भाज्या, प्रोटीन्स, फायबर हे सगळं जर व्यवस्थित प्रमाणबद्ध चालायला लागलं तर सगळ्यात महत्वाचं काय व्हायला लागेल की इट इज अ की टू फीलिंग बेटर फिजिकली आणि इमोशनली. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आपण चांगल्यात चांगलं राहायला लागू. फूड मॅटर्स. तुमचं जेवण हे तुमचं शरीर निरोगी ठेवायला खूप मॅटर करतं. फूड कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू मेनी क्रायटेरिया. वन ऑफ देम इज वन ऑफ द बेसिस ऑफ फूड्स. पीएच युजिंग द बॉडी. सगळ्यात महत्वाचं आपण कुठलं जेवण जेवतोय, ऍसिडिक फूड जास्त आपण खातोय का आपण अल्कलाईन खातोय, हे प्रमाणबद्ध असायला पाहिजे. 20% ऍसिडिक पाहिजे, 80% अल्कलाईन पाहिजे. देर आर एन्झाइम्स इन द फूड वी ईट विच कॅन अफेक्ट मेटाबॉलिझम. जे मी जेवण जेवतोय त्याच्यातनं माझ्या बॉडीत त्याच्यातून मिळणारे मला फूड एन्झाइम्स आणि माझ्या बॉडीत डायजेस्टिव्ह एन्झाइम्स याच्यावरती माझ्या बॉडीचं बरंचसं मेटाबॉलिझम चयापचय क्रिया डिपेंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जगाच्या कानाकोपऱ्यात आता जेवढी लोकांना आजार येत आहेत किंवा रोग होत आहेत, हे होण्याचं कारण त्यांना काय झालंय, असोसिएटेड विथ हाय फॅट, हाय कोलेस्ट्रॉल, केमिकली एनहान्स्ड, न्यूट्रिशन डिप्लिशन, म्हणजे काय म्हणूया, चांगल्या प्रतीचा दर्जाचं अन्नच नाही, क्वालिटी फूड नाही असं आपण म्हणूया.
आणि अलॉंग साइड एन्व्हायरमेंटल पोल्युशन, जे आजूबाजूचं दूषित वातावरण आहे ते, स्ट्रेस, ताणतणाव, आणि सगळ्यात महत्वाचं अँड आवर टेंडन्सी टू रिलाय ओव्हर ऑन मेडिकेशन्स, म्हणजे आपण जास्तीत जास्त डिपेंडंट आहोत डॉक्टरांच्या औषध गोळ्यावरती. हा डिपेंडन्स कमी व्हायला पाहिजे. ऍसिड आणि अल्कलाइन फूड्स मध्ये काय असतं, सगळ्यात महत्वाचं की आपल्या बॉडीचा पीएच जर आपण 7.4 च्या आसपास कधी मेंटेन करता आला आपल्याला, तर आपली बॉडी बराच वेळ म्हणजे लाईफ टाइम चांगली राहायला लागेल. आणि मग त्याच्यामुळे फूड सप्लिमेंट कुड हेल्प रिड्यूस मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी फॉर द क्रोनिक डिसीजेस. म्हणजे आपण काय म्हणूया, जे आपण असाध्य आजारांना बळी पडणार आहोत ओके आपल्या बॉडीला, ते आपलं कधी होणार नाही. त्याच्यानंतर इन्झाईम सेक्शन. इन्झाईम्स हे खूप महत्वाचा पार्ट आहे. इन्झाईम्स आर प्रोटीन्स दॅट हॅव अ कॅटॅलिक फंक्शन इंडिस्पेन्सिबल. म्हणजे मी जे जेवण जेवतो तर माझ्या बॉडीमध्ये जे काही केमिकल रिएक्शन आतमध्ये होतात. आता एक कॅटॅलिक फंक्शन म्हणजे काय माहितीये का, H2O, हे कसं आपण म्हणतो NaCl, सोडियम क्लोराईड, 2-3 घटक एकत्र आल्याशिवाय त्याचं फॉर्मेशन चांगल्या प्रकारात होणार नाही. मी जे अन्न खातोय ते माझं पचायला पाहिजे, मला भूक लागली पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपला घसा कधी कोरडा पडत नाही, त्यात कायम अशी ओलसर वाटायला लागतं. एन्झाईम सेक्रेशन आपल्या बॉडीतले आपण वेगवेगळे म्हणतो, हे सगळे बॅलन्स असायला पाहिजे. दे फंक्शन इन द माइल्ड एन्व्हायरमेंट सिमिलर टू द बॉडी. आणि वातावरणातल्या चेंजेस नुसार आपल्या बॉडीतले पण ऑर्गन असं वेगळं काम करायला लागतात. बघितलं ना, पावसाळ्यामध्ये बॉडीचं डायजेशन वेगळं चालतं, उन्हाळ्यात वेगळं चालतं, थंडीत वेगळं चालतं, खाण्यापिण्याची पथ्य पाणी आपली चेंज व्हायला लागतात. तसं आपल्या बॉडीतलं एन्झाईम सेक्रेशन सुद्धा वातावरणातल्या क्लायमेटनुसार आतमध्ये चेंज व्हायला लागतं. अँड दे सपोर्ट लाईफ बाय सिंथसायझिंग अँड डिग्रेडिंग द मटेरियल दॅट कॉन्स्टिट्यूट द बिल्डिंग ब्लॉक्स. म्हणजे आपण जे खातोय जेवतोय ते आपल्या अंगी लागणं, हे सगळं डिपेंड आहे फक्त एन्झाईम्सवर. नीट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर तुमच्या बॉडीतले एन्झाईम प्रॉपर सेक्रेशन होत राहिले तर आपण कायम चिरतरुण राहू, थकणारच नाही अजिबात. by creating energy. Food is the only way we can provide our body with its nutritional needs. फक्त आपल्या जेवणातूनच आपण आपल्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करू शकतो. एक नीट लक्षात घ्या. नो मॅटर व्हेअर यू फ्रॉम, व्हॉट युअर एज, तुमचं वय काय आहे. अगदी लहान बाळाला पण प्रॉपर डाएट जायला पाहिजे, छोट्या मुलांना गेला पाहिजे, तरुण मुला मुलींना गेला पाहिजे, लग्न झालेल्या जोडप्यांना गेला पाहिजे, म्हाताऱ्या माणसांना गेलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. एव्हरीवन रिक्वायर्स द सेम बेसिक न्यूट्रिशनल कंपोनंट्स. कुठल्याही वयातल्या माणसाला सेम बेसिक न्यूट्रिशनल कंपोनंट्सची का गरज आहे. फॉर अ हेल्दी बॉडी न्यूट्रिशन कॅन बी स्प्लिट इनटू 3 कॅटेगरीज. म्हणजे तुम्ही जे अन्न खाल्लंय ते 3 प्रकारे बॉडीमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं. एक असतं मॅक्रोन्यूट्रियंट्स, एक असतं मायक्रोन्यूट्रियंट्स, आणि तिसरं असतं फायटोन्यूट्रियंट्स. आता हे 3 प्रकार नेमके कसे कसे वर्क होतात बघा बॉडीमध्ये, मॅक्रो, मायक्रो आणि फायटोन्यूट्रियंट्स. आता मॅक्रो म्हणजे काय, बेसिक न्यूट्रिशन इज कंपोज्ड फॉर 4 मेन मायक्रोन्यूट्रियंट्स. एक असतं प्रोटीन्स, लिहून घ्या 4 प्रकारचे न्यूट्रिशन कुठले असतात. एक असतं प्रोटीन, प्रथिन, फॅट, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थ, अँड फायबर. चौथा म्हणतोय की नाही आपण, चौथा फायबर म्हणजे आपण पालेभाज्या खातो त्याचा फायबर. ओके. प्रोटीन्स आर द बॉडीज बिल्डिंग ब्लॉक्स. म्हणजे प्रोटीन जर आपल्या बॉडीमध्ये चांगल्या भरपूर व्यवस्थित प्रमाणात असेल तर दे हेल्प आवर सेल्स टू ग्रो. उंची वाढणं, वजन वाढणं, किंवा माझ्या बॉडीमध्ये काय डॅमेज झालंय, मी आजारी पडलो तो परत रिपेअर पटपट करून घेणं, हे डिपेंड कोणाच्यावरती डिपेंड आहे, प्रोटीन जास्तीत जास्त बॉडीत असणं. आणि फॅट कुठलं महत्वाचं आहे बॉडीमध्ये, फॅट स्टोर्स एनर्जी फॉर द लॉंग टर्म. म्हणजे तुमच्या बॉडी जर चांगले फॅट असतील तर तुमच्या बॉडीची एनर्जी चांगल्यात चांगली मेंटेन राहायला लागेल भरपूर दिवस. अँड इज ऑल्सो ग्रेट बॅरियर. आणि अशा बॉडीमध्ये जर चुकीचे फॅट असतील तर ते सुद्धा आपल्या पेशींची वाढ आणि बॉडीमध्ये चांगली मदत करणार नाही. त्यामुळे आपल्या बॉडीमधल्या फॅट चांगल्या क्वालिटीचे असणं खूप महत्वाचं आहे. हे मॅक्रो. मॅक्रो कशा करता तुम्हाला सांगितलं मी, तर प्रोटीन जास्तीत जास्त बॉडीमध्ये जाण्यासाठी, आपल्या बॉडीची वजन उंची प्रमाणात वाढण्यासाठी, आणि आपल्या बॉडीची एनर्जी लेवल मजबूत राहण्याकरता हे मॅक्रोन्यूट्रियंट्स महत्वाचे असतात. आता मायक्रो काय करतं, इन ऍडिशन टू मॅक्रोन्यूट्रियंट्स वी नीड मायक्रोन्यूट्रियंट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स, जीवनसत्व आणि खनिज क्षार, याला म्हणतात मायक्रो. आणि हे नीट लक्षात घ्या. ओके, दीज मायक्रो
बिकॉज वी नीड देम इन मच. हे आपल्या बॉडीला खूप कमी प्रमाणात लागतं, खूप कमी प्रमाणात. आता आपण जेवणामध्ये मीठ मिरची किती टाकतो, कमी टाकतो ना, भाजी मोठी करतो, पण ते जर नसेल तर ते भाजीच होणार नाही. तसं हे मला कमी क्वांटिटीत पाहिजे, पण ते असायला पाहिजे. इवन दो दे प्ले बिग रोल इन द बॉडी. त्याचं प्रमाण मायनर जरी गेलं व्हिटॅमिनचं, तरी सुद्धा ते बॉडीत मोठा रोल प्ले करायला लागतं. मायक्रोन्यूट्रियंट्स अँड मॅक्रोन्यूट्रियंट्स आर इंडिपेंडंट, बट वी नीड अ लार्जर व्हरायटी. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट्स लागतात. मोर दॅन 20 टू कंपोनंट्स द 4 मॅक्रोन्यूट्रियंट्स. मायक्रोन्यूट्रियंट्स परफॉर्म हंड्रेड्स ऑफ रोल्स इन द बॉडी. हे बघा, 100 प्रकारची कामं शरीराच्या आतमध्ये जाऊन ते करतं. टू सस्टेन लाईफ आवर बॉडी कॅन मॅन्युफॅक्चर ओनली सम. आपल्या बॉडीमध्ये खूप कमी प्रकारचे व्हिटॅमिन बॉडी स्वतःहून तयार करते. अदर्स कॅन ओनली बी ऑब्टेन फ्रॉम स्पेसिफिक फूड ऑर स्पेसिफिक कॉम्बिनेशन्स ऑफ फूड. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन तेवढे तयार होत खूप कमी प्रमाणात होतात. त्यामुळं सगळ्यात महत्वाच्या माझ्या बॉडीची भरपाई जी कमी झालीये ती फक्त मी खातो त्या आहारातनच व्हायला लागेल, किंवा स्पेसिफिक कॉम्बिनेशन. जसं आपण दही केलं, मग ताक बनवलं, मग तूप झालं, हे कॉम्बिनेशन मध्ये गेलं. असं वेगवेगळ्या प्रकारातनं माझ्या बॉडीत जावं लागेल. मिनरल्स कॅन बी ऑब्टेन्ड एक्सक्लुझिव्हली फ्रॉम द. हे फक्त आणि फक्त जेवणातनच मिळतात. व्हिटॅमिन बॉडी बनवू शकते, मिनरल हे तुम्हाला बाहेरूनच घ्यावे लागतात. It takes a lot of effort and variety in our diet to get the optimal daily amount of vitamins and minerals. आणि तुमच्या खाण्यापिण्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणात असायला पाहिजे. ह्याला म्हणतात मायक्रो. आता नीट लक्षात तुमच्या आलं असेल, एवढं तर मी काय खात नाही, तेवढा तर आपल्या घरामध्ये फायनान्शियल कंडिशन नाही, मी कुठलं घेणार. एकच घटक आहे, स्पिरुलिना. स्पिरुलिना सगळं तुम्हाला मिळायला लागेल. डीएक्सनच्या प्रोडक्ट मध्ये सगळं तुम्हाला मिळतं. आणि सगळ्यात तिसरं महत्वाचं फायटोन्यूट्रियंट्स. फायटोन्यूट्रियंट्स आर ऑर्गॅनिक कंपोनेंट्स फाउंड इन प्लांट्स. हे फक्त असतात ताजी फळं भाज्या. सगळ्यात महत्वाचे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स, कडधान्य, राजमा वगैरे आपण जे म्हणतोय की नाही. नट्स अँड टी आर, म्हणजे चहामध्ये पण असतात ते, डीएक्सनच्या चहामध्ये, दुधाच्या चहामध्ये नाही. आर ऑल रिच सोर्स ऑफ फायटोन्यूट्रियंट्स. दे हेल्प प्रोटेक्ट प्लांट फ्रॉम जर्म. मग आता हे काय करतात, जर असे फायटोन्यूट्रियंट्स फळभाज्यामध्ये असले तर त्या फळभाज्यांना आपण बघितलं का तुम्ही, त्यात जंतू पडत नाहीत, त्याला किडे होत नाहीत, ते खराब होत नाहीत. ते फळभाज्या चांगली ताजीतवानी ठेवायचं काम करतं. ओके, फंगस, बुरशी लागणं असं काय काम करतो, अदर थ्रेट्स, कुठलंही त्याला किडामुंगी लागणं, बुरशी लागणं, खराब होणं, जर त्याच्यामध्ये फायटोन्यूट्रियंट्स असतील तर. ओके, मग मी जर ताज्या फळभाज्या चांगली चांगली खात गेलो तर त्याच्यातले असणारे फायटोन्यूट्रियंट्स जसेच्या तसे माझ्या बॉडीला मिळायला लागतील, कारण ते बॉडी तयारच करत नाही. त्याच्यामुळे अँड व्हेन ऍब्सॉर्ब्ड बाय आवर बॉडीज, फायटोन्यूट्रियंट्स कॅन कंट्रीब्यूट टू अवर वेलबिंग अँड कीप अवर बॉडीज वर्किंग प्रॉपरली. त्याच्यामुळे माझ्या खाण्यामध्ये ताज्या फळं भाज्या, सॅलड चांगलं चांगलं व्यवस्थित येत गेलं. वी शुड ऑल ईट अ ग्रेटर व्हरायटी ऑफ कलरफुल फ्रुट्स. म्हणजे आपण म्हणतो ना, जांभूळ खाल्लं, पेरू खाल्लं, कलिंगड खाल्लं, त्याचा आत कसं लाल बुंद कलर असतो, तुम्हाला प्रत्येक अशा कलरफुल भाज्या दिसतात. वांग्याचा कलर वेगळा असतो, भोपळी मिरची आपण घेतली, टोमॅटो रेड कलरचा असतं. असे व्हरायटी ऑफ कलर्सचे तुम्ही जेवढे खायला लागाल, डार्क कलरचे, त्याच्यामध्ये जास्त फायटो न्यूट्रियंट्स. द मोर वी लर्न अबाउट हाऊ अवर बॉडीज वर्क, द मोर वी अंडरस्टँड हाऊ क्रिटिकल इट इज टू सपोर्ट. जेवढं तुम्ही बॉडी विषयी जास्त माहिती घ्यायला लागाल, तेवढं तुम्हाला कळायला लागेल की आपल्या बॉडीला वेगवेगळ्या न्यूट्रिशनची गरज होती. विदाउट प्रॉपर न्यूट्रिशन आवर बॉडीज कॅनॉट ग्रो. आपल्या बॉडीला जर प्रॉपर न्यूट्रिशन मिळालंच नाही तर आपली वाढ होणार नाही, हिलिंग म्हणजे रिपेरिंग होणार नाही. त्याच्यानंतर ऑर जनरेट हेल्दी न्यू सेल्स, आपल्या बॉडीत नवीन पेशी तयार होणं आणि आपल्या बॉडीचा ऑप्टिमम परफॉर्मन्स तयार होणं. आता बघितलं ना, दिसायला माणसं सगळी सारखी असतात, हात, पाय, नाक, कान, डोळे, बॉडी.
पण त्याचा मेंदू वेगळा असतो, त्याची बुद्धी वेगळा असते, त्याची वाजवायची कला वेगळी असते, एखाद्या लेडीची स्वयंपाक बनवायची कला वेगळी असते, एखाद्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जास्त येत असतात. हे कशामुळं की सगळ्यांचा ऑप्टिमम परफॉर्मन्स निघण्याकरता त्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिएंट्स मिळणं गरजेचं आहे. वी आर ऑल्सो मच मोर व्हल्नरेबल टू डिसीज. मग तुम्हाला असे चित्र विचित्र आजार, मोठमोठे आजार म्हणजे कधी रिपेअरिंग न होणारे का होतात? लाईक कॅन्सर, हार्ट डिसीज, डायबिटीज अँड अदर डिजनरेटिव्ह डिसीजेस मला का झाले? तर माझ्या बॉडीला प्रॉपर मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स मिळालंच नाही. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, टू function optimally our bodies need vitamins and minerals. Sadly our bodies are not capable of producing most vitamins and minerals. आपली बॉडी ते तयार करू शकतच नाही स्वतःहून इंडिपेंडेंटली, which is why we rely on our diets to meet our need. म्हणून मला माझ्या जेवणावरती डिपेंड राहावं लागतं. व्हिटॅमिन अँड मिनरल डिफिशियन्सीज, माझ्या बॉडीमध्ये जर त्या जीवनसत्वांच्या, खनिज क्षारांच्या कमतरता तयार झाल्या तर मला वेगवेगळे आजार होऊ शकतात. थकवा, कमजोरी, अशक्तपणा, बाळ न होणे, बाळ न राहणे, व्हॉट एव्हर जे तुम्ही म्हणाल ते, हे सगळं तुमच्या बॉडीत काहीतरी कमी भेटलंय. DXN इंडिया इज डेडिकेटेड, DXN इंडियाने वाहून घेतले तुमच्या करता in helping people achieve better health by providing Ganoderma based product that support the body. गॅनोडर्माचे प्रोडक्ट जर तुम्ही सगळे हे खात राहिला तर तुमच्या बॉडीला हे सगळं भरभरून मिळायला लागेल. ओके, वी आर कॉन्फिडंट that our tested and proven high quality food and food supplement, DXN कंपनी बनवलेल्या सगळे प्रोडक्ट हे वेल टेस्टेड आणि क्वालिटी फूड तुमच्या करता प्रोव्हाइड केलेलं आहे. विल हेल्प आवर कस्टमर्स इम्प्रूव्ह देअर क्वालिटी ऑफ लाईफ. त्यामुळे तुमच्या जीवनाचा जगण्याची पद्धत, तुमच्या बॉडीची जगण्याची क्वालिटी वाढवायला लागेल. वी बिलीव्ह दॅट युअर बॉडी डिझर्व्स द बेस्ट ऑफ केअर अँड दॅट नो वन इज मोर क्वालिफाईड टू टेक केअर ऑफ इट दॅट युअरसेल्फ. तुमच्या स्वतःहून तुमच्या बॉडीची काळजी कोण करणार आहे? त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडीवर भरभरून प्रेम करत असाल तर तुम्ही DXN भरपूर खायला सुरुवात करा. त्याच्यामुळे वी आर हिअर विथ यू as you take responsibility on your journey to happier and healthier life. DXN तुम्हाला हॅपी हेल्दी लाईफ बनवण्याकरता मदत करणार आहे. ओके ओके, आता व्हॉट इज लिंग्झी गॅनोडर्मा, हे काय आहे? लिंग्झी गॅनोडर्मा इज ऑल्सो नोन ऋषी मशरूम. ओके, प्रोव्हाइड्स प्रूव्हन हेल्थ बेनिफिट्स. म्हणजे गॅनोडर्मा ही जडीबुटी आहे, हे 100% तुम्हाला चांगलं आरोग्य देणारच आहे. सिन्स प्राचीन काळापासून, सिन्स एन्शियंट टाइम्स, लिंग्झी हॅज बीन रिफर्ड ॲज नेचर्स मोस्ट पॉवरफुल. निसर्गातलं अत्युच्चम दर्जाचं एक जडीबुटी आहे. इन द पास्ट लिंग्झी वॉज द रेअरेस्ट, म्हणजे अतिशय दुर्मिळ. ओके, हे वनस्पती आपल्याकडे आहे. ओनली हे फक्त राजा महाराजा रॉयल फॅमिलीजला मिळायच्या, राजा महाराजा रॉयल फॅमिलीजला. बट टुडे ड्यू टू मॉडर्न कल्टिवेशन टेक्निक्स, हे डॉक्टर लिमची स्वतःची कल्टिवेशन टेक्निक आणि कमर्शियल प्रोडक्शन काढलं, त्याच्यामुळे लिंग्झी आपल्यापर्यंत उपलब्ध झाला. त्यामुळे आपण डॉक्टर लिमला थँक्यू म्हणूया. व्हाय डू वी नीड लिंग्झी, का आपल्याला गरजेचं आहे? नीट ऐका. वी आर कॉन्स्टंटली इन अ प्री इलनेस स्टेट बिकॉज आपण सातत्यानं आजारी पडायच्या स्टेजमध्ये असतो, म्हणजे पडू शकतो आपण इन फ्युचर, प्री इलनेस. A major part of our diet is mainly composed of nutrient deficient. म्हणजे आपल्या बॉडीतला आहार हा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे कमी दर्जाचं, कमी क्वालिटीत आपण खात राहतो. फ्रोझन, शिळं, फ्रीज फूड आपण जास्त खात राहतो, ताजं आपण खातच नाही. प्रोसेस फूड, जंक फूड, फास्ट फूड. ओके, त्याच्यानंतर पिझ्झा, मिसळपाव, तुम्ही जे करतात नवीन नवीन प्रकार करत राहता, त्याच्यामुळं. आणि केमिकल ऍडिटिव्ह, फ्लेवर्स, अजिनोमोटो, हे कलर्स वगैरे सगळं वापरतात, प्रिझर्वेटिव्ह. त्याच्यामुळं तुमच्या डाएट मध्ये ते पौष्टिकता राहिलेलीच नाही. वी आर कंटिन्युअली एक्सपोज्ड टू एक्सटर्नल स्ट्रेसर. तुम्ही कायम बाहेरच्या वातावरणातल्या ताणतणावाखाली, वातावरणाच्या म्हणा
किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम, कंपनीतलं काहीतरी आर्थिक ओढाताण, कौटुंबिक कलह, फिजिकल, इमोशनल, म्हणजे आता माझा कोंडमारा होतोय, घुसमट होते, मला पटत नाही, याव याव असं वॉट एव्हर सगळं हे जे काय होतंय तो ताण अख्खा बॉडीवरती राहतो, डायजेशन वरती राहतो. मेनी एलिमेंट्स आर कॉज्ड बाय द इम्बॅलन्स फिजिओलॉजिकल फंक्शन. तुमच्या बॉडीमध्ये असंतुलन तयार व्हायला लागतं. कशामुळं? प्युअर न्यूट्रिशन, पुअर म्हणजे पौष्टिक आहार नाही मिळाला, किंवा तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन साठून राहिले, अक्युमुलेशन हार्टमध्ये, किडनीमध्ये, लंग्समध्ये, लिव्हरमध्ये, युट्रसमध्ये हे जे टॉक्सिन साठून राहिले. वन्स अन इलनेस मॅनिफेस्ट, एकदा जर तुमच्या बॉडीत आजार बाळवायला सुरुवात झाली तर तुमची आजारातनं रिकव्हरी व्हायला आणि आजार पूर्वत बरा व्हायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मला ती वेळच येऊ द्यायची नाहीये. मी अगोदरच मी सगळे खाऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं लिंगझी एनहान्स, लिंगझी इम्प्रूव्ह करतं हेल्दी नॉर्मल फंक्शन्स ऑफ द बॉडी अँड ऑल्सो हेल्प टू ऍड्रेस द फिजिओलॉजिकल इम्बॅलन्स. आणि जर तुमच्या बॉडीमध्ये अशी काही घटना घडली, म्हणजे अचानक इन्फेक्शन झालं, कोरोना जवळ आला, किंवा अचानक तुम्ही वडापाव खाल्ला, किंवा अचानक तुम्ही असं बॉडीवरती काहीतरी इन्फेक्शन बॉडीला झालं, मग मी जर इम्युनप असेल, मी जर गॅनोडर्मा खात असेल, इमिजिएट ते टेक केअर केलं जातं आणि तुमच्या बॉडीला स्ट्रेंथन केलं जातं. डीएक्सएनच लिंगझी का पाहिजे, बाकीच्या का नको? डीएक्सएन लिंगझी इज ग्रोन अँड प्रोड्युस्ड अंडर स्ट्रिक्टली कंट्रोल हायजेनिक कंडिशन, म्हणजे अतिशय सगळ्या कंडिशन फुलफिल करून ते कल्टिवेट केलं जातं. देर आर त्याच्यातलं कुठलं नो केमिकल, नो पेस्टिसाइड, नो आर्टिफिशियल कलर्स, नो फ्लेवर्स, okay, or foreign substances used at any time in the growing cycle or during the processing of DXN लिंगझी. त्याच्यामध्ये असं काहीही वेगळं ऍड केलेलं नाही, हे सगळं नॅचरली ग्रो केलेलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की फॅक्ट काय DXN लिंगझीची? कल्टिवेशन मेथड विथ ऑल नॅचरल मटेरियल्स, कल्टिवेशन मेथड दॅट प्रोव्हाइड्स मोर दॅन 200 काइंड्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी, 200 प्रकारची तिची उपजीविका केली जाते ते बरं राहण्याकरता. टिश्यू कल्चर मेथड विच कॅन रिप्रोड्यूस द मिलियन पीसेस ऑफ गॅनोडर्मा विथ अ सिंगल मदर प्लांट. म्हणजे जेव्हा डीएक्सएन कंपनी चालू केली तेव्हा जो गॅनोडर्मा पिकवला गेला, तेव्हा जी आर्जेलच्या गोळ्यांची क्वालिटी होती ती वर्षानुवर्षे तशीच आहे. आता मला सांगा, आपण लहानपणी गावाकडे जी ज्वारीची भाकरी खायचो, गहू खायचो, तशी आता ज्वारी मिळत नाही, तशी गहू मिळत नाही, कारण आपल्याकडे असा टिश्यू कल्चर मेथड काय प्रकार नाहीये. आपण आहे त्या बियाण्यातनं करत जातो आणि बियाणं चेंज होत जातं, मातीचा कस बदलत जातो. पण डीएक्सएनचं कुठेही असं कधी होत नाही. इव्हन त्यांनी जमिनीवरती पिकवलंच नाही, ते पिकवलंय सस्पेन्शन अरेंजमेंट मेथड बाय ग्रोविंग लिंगझी. एवढी सगळी क्वालिटी आपल्यापर्यंत आली आहे, त्यामुळे आपण चांगल्यात चांगलं राहू. याकडे काय काय आहे? आयुर्वेदिक हेल्थ सप्लिमेंट. आणि हे बघा फॅमिली तुम्हाला कशा दिसत आहेत सगळ्या, एकतरी दिसतोय का तुम्हाला? चिंताग्रस्त, रडका, अवघड आहे माझं राव, काय झालं, कपाळावरती आठ्या, टकाटक तिथले लहान मुलं घ्या, तरुणी माणसं घ्या, म्हातारी माणसं घ्या, हॅपी हेल्दी असे चेहरे तुमचे होतील डीएक्स मध्ये आल्यानंतर. त्यामुळं डीएक्सएनचे आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि हेल्थ सप्लिमेंट लवकरात लवकर खायला सुरुवात करा. आणि पहिली स्लाइड, रिज्युनेट फ्रॉम द इनसाइड आउट. तो बघितला का झरणा कसा? आणि स्विमिंग लेडीज बसली झरण्याखाली. टुगेदर वी आर स्ट्रॉंगर. सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीचं फिलिंग आतून आलं पाहिजे. वाव, मला नाचावं वाटतंय, अभ्यास करा वाटतोय, काम करा वाटतंय, मला टेन्शनच येत नाही, मी हॅपी असतो. हे सगळं कधी होतं? आरजीजेल खाल्लं तर. पण आरजीजेल आम्ही खातच नाही. आम्ही सांगतो आरजीजेल आम्हाला महाग वाटतंय, आणि महाग वाटतंय तर मग तुमच्या बॉडीतलं हे जे फिलिंग आहे आतलं आलेलं, म्हणजे आतून रिज्युनिएशन, म्हणजे उत्साहित होणं, प्रत्येक पेशीच्या रोम रोम पर्यंत जाऊन आरजीजीएल मिळणं. कारण आरजीजीएल मध्ये 400 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स आहेत, 400 न्यूट्रिएंट्स ऍट अ टाइम. हे जर तुमच्या बॉडीला मिळाले तर तुमची बॉडी आतून परफॉर्मन्स ओके यायला लागेल. आणि आता तर आरजीजीएल ला ऑफर आली तुमच्याकडं. त्याच्यामुळे आरजीजीएल युअर हेल्थ कॅन इन्फ्लुएन्स्ड बाय मेनी एक्सटर्नल अँड इंटरनल फॅक्टर्स ऍट अ गिव्हन टाइम. आता तर बाहेर कोरोना आहे, म्युकरमायोसिस आलाय, टेन्शनग्रस्त वातावरण झालंय. तुम्हाला माहिती किती लोकांचं काय चाललंय? गव्हर्नमेंटकडे काय नाही, डॉक्टरकडे औषध नाहीये. आणि कालचाच किस्सा आहे, काल आपली एक मीटिंग होती, तिथं केरळमध्ये एक अशी व्यक्ती आहे की त्यांना कोरोना झाला,
ऑक्सिजन 55 वरती गेला, 55 ऑक्सिजन. म्हणजे आपल्याकडं हॉस्पिटल घ्यायला तयार नाही, बेड मिळाला नाही, व्हेंटिलेटर नाही. काय करायचं? त्यांना सांगितलं 30 RG 30 GL. ओके, पावडर काढायची, गरम पाण्याच्या बाटलीत भरायची, मजबूत हलवायची, प्यायला सुरुवात करा. 3-4 दिवस झाले, ऑक्सिजन 98 झाला आणि आता तो स्टॉकिस्ट दुकान उघडून बसलाय. डॅंटाडॅंग. कशाची कमाल? RGGL. त्यामुळे RGGL मध्ये जगातला सगळ्यात जास्त ऑक्सिजन आहे. हे खायला प्यायला सुरुवात करा. Healthy choices which include a varied and balanced diet, proper physical activity and the management of everyday stress, and the crucial additionally you can consume RGGL. हे घ्यायला सुरुवात करा. सध्या ऑफर चालू आहे, याचा तुम्हाला प्रचंड फायदा व्हायला लागेल. ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी तुमच्या बॉडीची खूप वाढते. त्याच्यामुळं हे सगळं यूज करा, ह्याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. दुसरं एन्झाइम्स वरती आपण आलो होतो. एक झालं ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन माझं हेल्दी पाहिजे. दुसरं पाहिजे माझ्या बॉडीतलं एन्झाइम्स, पाचकरस. आता एन्झाइम्स खूप महत्वाचे आहेत, नीट लक्षात ठेवा. मी तुम्हाला मागच्या 1-1.5 महिने 15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. व्हिडिओ आपलं बॉडी डिझाईन केली 120 वर्ष जिवंत राहण्यासाठी. म्हणजे जर तुमचं आता वय 60ला आलं ना, म्हणजे तुमचा झालाय मध्यांतर, अजून अर्ध बाकी राहिलंय. सगळ्यात महत्वाचं, मग हे डिपेंड कशावरती आहे? एक्सटर्नल वरती नाही, माझ्या बॉडीमध्ये एन्झाइम्स किती चांगल्या क्वालिटीचे राहतायत, तयार होत आहेत त्याच्यावरती. एन्झाइम्स म्हणजे काय? एन्झाइम्स आर प्रोटीन मॉलिक्युल्स दॅट आर मॅन्युफॅक्चर्ड बाय ऑल लिव्हिंग सेल्स. प्रत्येक आपल्या बॉडीतल्या पेशीमध्ये एन्झाइम सेक्रेशन होतं. एन्झाइम्स ऍक्ट बायोलॉजिकल कॅटलिस्ट. बायोलॉजिकल म्हणजे जीवशास्त्रीय, आणि त्याच्यामध्ये केमिकल एक फंक्शनिंग व्हायला लागेल. ओके, हे एकत्र आलं, कॉझिंग केमिकल रिएक्शन टू मेंटेन बॅलन्स अँड सस्टेन लाईफ. हे सगळं आलं पाहिजे. हे एन्झाइम मधनच यायला लागतं. इन्सुलिन सॅक्रिट कुठनं होतंय तुमच्या बॉडीमध्ये? तुम्हाला भूक कुठनं लागतीये? खाल्लेलं अन्न पचतंय कुठून? काय तुम्हाला डोळ्यामध्ये पाणी कुठून येते? तुमच्या रडताय कुठून? तुमच्या घशामधनं ओलावा कुठनं आलाय? सगळं बघताय की नाही तुम्हाला? किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपले, हे सगळं कुठून सगळं होतंय? हे फक्त होतं तुमच्या बॉडीतल्या प्रॉपर एन्झाइम्स मुळे. एन्झाइम्स आर द मोस्ट इंडिस्पेन्सिबल एलिमेंट फाउंड इन द बॉडी. म्हणजे अतिशय महत्वाचं, दुसरं मी त्याला काहीच म्हणू शकत नाही, अत्यंत महत्वाचं आहे. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कन्स्ट्रक्टिंग तुमच्या बॉडीची रचना, तुमच्या बॉडीचा बॉडी मास इंडेक्स, सिंथेसायझिंग. म्हणजे आपण कसं म्हणतो म्युझिक वाजते अजय अतुल अकॅडमी, ओके, किंवा आपण आता इंडियन आयडॉल बघतो, ते कसं म्युझिक सगळं मस्त वाजतं, तसं तुमच्या बॉडीतली हार्मनी, कॅरिंग म्हणजे तुमच्या बॉडीतला ऑक्सिजन त्याला देणं, न्यूट्रिएंट्स पुरवणं, त्यातला नको तो अनवॉन्टेड टॉक्सिक मटेरियल ड्रेन करणं, किडनीला पोहोचवणं, मोठ्या आतड्यात पोहोचवणं, युरिन लॅट्रिन मधनं सगळं बाहेर काढणं, डिस्पेन्सिंग, डिलिव्हरिंग आणि इलिमिनेटिंग, हे सगळं कोण करतं? तुमच्या बॉडीतले एन्झाइम्स करतात. इन्ग्रेडियंट्स आणि केमिकल्स आवर बॉडी युजेस इन इट्स डेली बिझनेस. म्हणजे दररोज तुम्हाला त्याची गरज आहे. विदाउट देम यू वुड नॉट बी एबल टू ब्रेथ. एन्झाइम शिवाय तुम्ही श्वास पण घेऊ शकत नाही, पाणी पण पिऊ शकत नाही, जेवण पण करू शकत नाही, खाल्लेलं पचवू पण शकत नाही. तुमचं नाक काय मोलसर पाहिजे, कोरडं चालत नाही तर म्युकरमायसिस बसेल येऊन आतमध्ये. ओके, एन्झाइम्स आर द ॲब्सोल्यूट नेसेसिटी फॉर अस टू सर्वाइव्ह अँड थ्राइव्ह. म्हणजे जीवन जगणं आणि जीवन कॅरी करणं हे डिपेंड आहे सगळं एन्झाइम्स वरती. एन्झाइम्स काय असतं, कुठले कुठले प्रकार आहेत आपल्या बॉडीमध्ये? मेटाबॉलिक एन्झाइम्स, चयापचय क्रिया बॅलन्स ठेवतात ते. These enzymes catalyze and regularize all the biochemical process they occur within the human body for overall health. अत्यंत महत्वाचं आहे, चयापचय क्रिया बॅलन्स करायला आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. एक असतात डायजेस्टिव्ह एन्झाइम्स, दुसऱ्या प्रकारचे. These enzymes convert the food we eat into, तुम्ही खाल्लेल्या अन्नाची एनर्जी तयार करणं, खाल्लेले अन्न पचवणं आणि त्याची एनर्जी तयार करणं, हे पचन संस्थेत एन्झाइम्स करायला लागतात. फॉर यूज इन द बॉडी दे आर ऍक्टिव्ह ओनली इन आवर डायजेस्ट सिस्टम. फक्त आपल्या पचन संस्थेमध्येच ते एन्झाइम्स असतात, त्याच्या बाहेर येऊ शकत नाहीत. आणि एक असतात फूड एन्झाइम्स. एन्झाइम्स 3 प्रकारचे, मेटाबॉलिक, डायजेस्टिव्ह, फूड एन्झाइम्स. फूड एन्झाइम्स काय आहे? तर मी जे अन्न आता खातोय बाहेरून, सॅलड, फळं,
भाज्या, त्याच्यातनं माझ्या बॉडीत जे एन्झाईम जातात. रॉ फूड कंटेन जस्ट इनफ एन्झाईम्स टू डायजेस्ट इटसेल्फ इन अवर डायजेस्टिव्ह ट्रॅक. तुमच्या त्या पचन संस्थेच्या जीआय ट्रॅक मध्येच ते तुम्हाला मदत करायला लागतात. हाऊएव्हर मोस्ट ऑफ द फूड्स वी ईट आर एन्झाईम डिप्लिटेड. पण तुम्ही आता असं बरंच कुकीज, मॅगीज, कुरकुरे, कोलाज असं नको नको ते मागता, किंवा चुरमुरे, त्याच्यात काही नाहीच आहे, फक्त वडापाव असं जे मी लोड करतोय याच्यामध्ये डिप्लिशन म्हणजे एन्झाईम्सच नाहीयेत, रसच नाही, काय तर फक्त लोड केलंय. डिप्लिटेड बिकॉज ऑफ कुकिंग, किंवा तुम्ही आता भाज्या उकळवता, परत परत करत राहता, गरम करत राहता, परतवता, त्याच्यामुळे काय व्हायला लागतं, त्याच्यातले एन्झाईम सगळे निघून जातात. मग वेअर डू वी गेट अवर सप्लाय एन्झाईम? मला एन्झाईम्स कुठने मिळणार आहेत? सगळ्यात महत्वाचं, आवर बॉडी प्रोड्युसेस बोथ मेटाबॉलिक अँड, आपली बॉडी हे दोन्ही प्रकारचे एन्झाईम तयार करत असते. कुक्ड फूड रिक्वायर्स अवर बॉडी टू प्रोड्यूस मोर एन्झाईम्स, ओके, टू डायजेस्ट इट. पण तुम्ही जे भरपूर उकळवता, शिजवता, मग त्याच्यामुळं हे जर अन्न तुम्ही खाल्लं तर पोटाला जास्त एन्झाईम काढावे लागतात पचवण्याकरता, कारण तुम्ही त्यातनं बाहेरून मला मदत काहीतरी करायला पाहिजे होती, पण तुमच्या त्यात काय खाल्लेल्या अन्नात ते नव्हतंच. बॉडीला तर तुम्हाला प्रोव्हाइड करायचंय, त्याच्यामुळं मग बॉडीचं त्यात भरपूर एक्झर्शन व्हायला लागतं. आणि मग असं जर होत गेलं, द मोर वी डिपेंड ऑन अवर इंटरनली, तुमच्या पोटावरती तुम्ही डिपेंड राहिला, कारण तुम्ही बाहेरनं तसं काही चांगलं खातच नाही, तर मोर स्ट्रेस वी पुट ऑन अवर बॉडी अँड द लेस टाइम इट विल हॅव रिबिल्ड अँड रिप्लेस डॅमेज सेल. त्याच्यामुळे तुमच्या पोटाला तेवढा वेळच मिळत नाही, सारखंच खात राहिलो आपण न पचलेलं, त्यामुळे आपण बरेच बघतो लोकांचं पोटच दुखत राहतं आणि मग पचतच नाही, अंगीच लागत नाही, वाढतच नाही, कारण तुम्ही खाल्लेल्या अन्नामध्ये तेवढे न्यूट्रिएंट्स नव्हते. मग पोटाकडे जेवढं होतं ते वापरते, पण परत तुम्ही असं वेळेत जेवतच नाही. तुम्ही बाहेरगावी जास्त राहताय, किंवा तुम्हाला जे पाहिजे खायला प्यायला ते तुम्हाला फळभाज्या काही मिळतच नाही, मग ते पोट सुकून गेलं, त्यात तेवढे एन्झाईम्सच नाही राहिले, त्याच्यामुळे माझ्या बॉडी माझी बिल्ड होत नाही. त्याच्यामुळं जर आपण हे व्यवस्थित प्रमाणात सगळं खात राहिलो, तर माझ्या बॉडीत चांगले चांगले एन्झाईम मिळायला लागतील आणि माझ्या बॉडीत चांगल्यात चांगली एनर्जी मला राहायला लागेल. हाऊ कॅन आय रिस्टोर माय एन्झाईम पोटेन्शियल? यू कॅन रिस्टोर युअर एन्झाईम पोटेन्शियल बाय मेंटेनिंग हेल्दी डायट, योग्य वेळी योग्य आहार अँड लाईफस्टाईल, सकाळी शून्य ध्यान, योगा, एक्सरसाइज, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती. Exercising regularly, helping your body digestion. It's good intake through enzyme supplementation. आता एन्झाईम तुम्हाला कुठून मिळणार? बाहेरनं तर मिळत नाही. ते कुठून मिळायला लागेल तुमच्या बॉडीला एन्झाईम सगळे? हे मिळणार तुम्हाला नोनी, डीएक्सएन नोनी, डीएक्सएन रोझेल ज्यूस. हे तुम्हाला कधी खायचंय? सकाळ, दुपार, संध्याकाळ. जेवण करायच्या अगोदर अर्धा तास खाल्लेलं चांगलं पचायला लागेल, चांगले पाचक तयार व्हायला लागतील. त्याच्यामुळं हे तुम्हाला कंपल्सरी, ज्या लोकांच्या खाण्यापिण्यामध्ये फळभाज्या तेवढ्या प्रकारच्या येत नाही, ताज्या भाज्या येत नाहीत, फळं मिळत नाहीत, खातोय ते साधच खातोय, पोटावरती जर लोड तुम्ही देत राहिला तर पोट आजारी पडेल, पोट आजारी पडलं की आजार बळावतील. म्हणून तुम्हाला नॅचरल एन्झाईम जे तुम्ही फळभाज्यातनं खाऊ शकत नाही, तुमची फायनान्शियल कंडिशन कमजोर होती, हार्मोन इम्बॅलन्स झालाय, तर तुम्ही डायरेक्ट पोटाला पुरवाते. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला नोनीजी भरपूर प्रमाणात घ्या. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीचं एन्झाईम डिप्लिशन जे होते ते अजिबात राहणार नाही, तुम्हाला भरपूर मिळायला लागेल. असं आपल्याकडं एक रोसेल ज्यूस पण आहे, नोनीजी रोझेल, आणि एक आहे अप्रो हेल्थ ड्रिंक दॅट कीप यू गोईंग. आणि हे काय लिहिलंय तुम्हाला नोनीजी? रिस्टोर युअर बॉडीज एन्झाईम पोटेन्शियल. तुमच्या बॉडीतलं एन्झाईम पोटातलं पोटेन्शियल कायम टिकवून ठेवलं जाईल. लोक म्हणतात किती दिवस खायचं? अरे तू खाल्लेलं अन्न किती दिवस पचायला पाहिजे? कायम घे, काय नुकसान आहे? जेवढं घ्याल तेवढा फायदा आहे, त्याच्यामुळे घ्या, नुकसान काही नाहीये. आणि जर एखाद्या लेडीजला भरपूर गायनिक प्रॉब्लेम आहे, खूप संधिवात आहे आणि बाकी हेल्थ तर ओके आहे, पण एक वेळ तुम्हाला आर्जिजल घ्यायला अफोर्ड होत नाही, पण प्रत्येक महिलांनी नोनीजी पिलीच पाहिजे, हे कंपल्शन आहे. कारण त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एन्झाईम शॉर्टेज, एन्झाईम डिप्लिशन हे त्यांना मिळायला पाहिजे. पण आर्जिजल तुम्हाला काय खायचं? आर्जिजल खायचं मेन काम काय तुम्हाला सांगितलं होतं मी, तर
हे लक्षात घ्या, फक्त एकच लक्षात घ्या. अर्जल मला काय खायचं, तर हा तुम्हाला 2 3 4 हा झरणा लक्षात घ्या. रिज्युनेशन फ्रॉम द इनसाइड आउट. मला आतून बाहेरून फ्रेश पाहिजे, ब्लड सर्क्युलेशन ओके, तर माझं गेलं पाहिजे आरजीजीएल. इन्झाईम्स कुठनं जातील, पचन संस्था, नोनी, नोनिझी, रोझेल, यातनं मला सगळं ते मिळायला लागेल. ओके, हे सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाच्या अगोदर. आता आपण येणार आहे फूड अँड बेव्हरेज सिरीज. ओके, त्याच्यामुळे फूड अँड बेव्हरेज मध्ये आपण काय बघणार आहे पहिल्यांदा, तर आपला आवडता चहा, DX ऋषी गॅनो टी, डीप टी, लिंगी स्पायसेस टी, क्रिएट अ मोमेंट ऑफ डिलाइट एव्हरी डे. म्हणजे दिवसभर तुम्हाला तरोताजगी येण्याकरता आपला DXचा गुळाचा चहा प्या, डीप टी घ्या, स्पायसी डीप टी घ्या. स्पाइस अप युअर लाईफ, मसालेदार लाईफ बनवा, स्पाइस अप युअर लाईफ. मस्त वाटलं पाहिजे तुम्हाला. तेच तेच खाऊन तुम्हाला कंटाळा आलाय, तेच तेच जेवण, तेच तेच भाजी, तर तुम्हाला आपल्या लिंगी स्पायसेस टी तुमच्या पोटाच्या तक्रारी, सर्दी, कफ, खोकला, कॉन्स्टिपेशन, पोट साफ होत नाही, हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला स्पायसी टी मधनं दूर व्हायला लागतील. याच्यानंतर आपल्याकडे काय, DX लिंगी कॉफी 3 in 1. ज्यांना वर्क हार्ड, ड्रिंक राईट, युअर बॉडी विल थँक यू. भरपूर काम करा, पण योग्य खा प्या, योग्य वेळी खा प्या, तुमची बॉडी तुम्हाला कायम थँक्यू म्हणायला लागेल. DX लिंगी 3 in 1 कॉफी, याच्यामध्ये तुम्हाला गॅनोड्रामा पण आहे, नॉन डेअरी क्रीमर मिल्क पण आहे, आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक शुगर पण आहे. एका पुडीमध्ये 4 कप व्यवस्थित करू शकता लिंगी 3 in 1. याच्यामध्ये 18% गॅनोड्रामा आहे. याच्यानंतर पुढे काय आपल्याकडं, DX लिंगी कॉफी 2 in 1 ब्लॅक ब्युटी, स्ट्रॉंग ब्लॅक अँड हेल्दी. छान छान फोटो आहेत की नाही सगळ्या स्लाइड मध्ये मस्तपैकी. तर तुम्हाला फुल एनर्जी पाहिजे, ताकद पाहिजे. आता आपले काही फ्रेंड आहेत, त्यांना 2 in 1च कॉफी लागते, त्यांना दुसरी कॉफीच आवडत नाही. त्यामुळे जी जिम मध्ये पोरं जातात, वर्कआउट करतात, एनर्जी मजबूत पाहिजे, कडाक कॉफी पाहिजे तुम्हाला, तर ही कॉफी खूप छान आहे आणि खूप स्वस्त पण आहे. त्याच्यामुळं ही कॉफी तुम्हाला एका पुडीमध्ये 5-6 कप होतील. तुमची इच्छा बरं का, किती कडू प्यायचे तुम्हाला आवडत असेल तर प्या. पण डायबिटीस करता एक नंबर आहे. आणि सध्या लोकांना डायबिटीस होतोय, त्याच्यानंतर कोरोना होतोय, म्युकरमायसिस होतोय. द्या ना 2 in 1 कॉफी, पुड्या विका, पुड्या 40-40 रुपयाला एक पुडी मिळते, पुड्या सुट्टे विका ना. पुडाच घ्यायला पाहिजे असं कुठे लिहिलंय तुम्हाला, पण लोकांच्या पर्यंत ते पोहोचवा, हे खूप फायदेशीर आहे. याच्यानंतर पुढचं प्रोडक्ट DX कोकोजी, अन एक्सलंट ब्लेंड दॅट इम्पॉसिबल टू रेजिस्ट. याला तुम्ही नकारच करू शकत नाही. चॉकलेट ड्रिंक आहे सगळ्यात महत्वाचं. नॉट ऑल चॉकलेट ड्रिंक्स आर क्रिएटेड इक्वल. सगळे काय चॉकलेट ड्रिंक सगळ्याच कंपन्या चांगल्या बनवतील असं नाही, पण आपल्याकडे चॉकलेट ड्रिंक कॉफी आणि कोकोजी मिक्स आहे, जी मोका, खूप छान प्रोडक्ट आहे, हे पण तुम्ही घेऊ शकता. कोकोजी, सर्दी कफ खोकला, मुलांना काहीतरी होतंय, स्मरणशक्ती चांगली पाहिजे, त्यांना कोकोजी रिकमेंड करा, दुधातनं प्यायचंय, छान आहे आपल्याकडे कोकोजी. याच्यानंतर पुढे आहे कॉर्डिसेप कॉफी. डोंट लेट फटीग बॉस यू अराउंड. तुमच्या सभोवताली आजूबाजूला पण आळस फिरकला पण नाही पाहिजे. काय म्हटलं मी, तुमच्या आजूबाजूला आळस सुद्धा फिरकला नाही पाहिजे. अरे बाबा हे लय एनर्जेटिक माणूस आहे, कुठं जातोय याच्या नादीला, उपयोग नाही, हे कामाला लावलं आपल्याला. याला म्हणतात कॉर्डिसेप कॉफी. DX कॉर्डिसेप कॉफी 3 in 1 is a unique blend of a selected instant coffee powder, non-dairy creamer, cane sugar, cordyceps extract. It's इन्व्हिगोरेटिंग म्हणजे आपण काय म्हणू, उत्साहवर्धक टेस्ट. डिलाइटफुल म्हणजे आनंददायी. अरोमा सुगंध, उत्साहवर्धक आनंददायी सुगंधी कॉफी ही आहे आपली 3 in 1. तुम्हाला थकवाच येणार नाही. ओके, आपका दिन बन जाएगा. त्याच्यासोबत अजूनही कॉफी आपल्याकडे आहे, DX व्हाईट कॉफी झिनो. म्हणजे ज्या लोकांना तलफ होते ना, तलफ म्हणजे लालसा होणे किंवा तलफ होणे, याला काय म्हटलं जातं, एक शब्द आहे बघा, टू सॅटिस्फाय द क्रेविंग्स ऑफ कॅपिचिनो लवर्स. म्हणजे ज्यांना कॉफीचा चटका लागलाय, मला आपण कसं म्हणतो, तंबाखू पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय आपला दिवसच जात नाही भाऊ. मग तशी तल्लप असते ना काय लोकांना, ही दुधाची कॉफी आपल्याकडे भन्नाट कॉफी आहे. त्यामुळे तुमची कॉफीची तलप कमी व्हायला लागेल. DX हॅज कम अप विथ DX व्हाईट कॉफी झिनो विच कॅन बी इझिली अँड क्विकली प्रिपेअर्ड. तुम्ही इमिजिएट बनवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, इट इज टॉप्ड विथ अ लाईट लेअर ऑफ क्रीमी फोम. त्याच्यावरती क्रीमी फोम छान दिसतो. त्यामुळे ज्यांना वाटतं ना मला दुधावाली कॉफी पाहिजे,
देऊन टाका. याच्यात पीबी एसपी सगळं आहे तुम्हाला आणि रिझल्ट पण खूप चांगले आहेत तिचे. त्याच्यानंतर पुढे डीएक्सन स्पिरुलिना सिरल, डीएक्सन कॉर्डिसेप्स सिरल, ज्या माणसांना महिलांना अशी कमर करायची असेल, सगळ्यात महत्वाची, इन अ हरी डोंट वरी, इट टेक जस्ट अ फ्यू सेकंड टू प्रिपेअर हेल्दी मील. मला स्वयंपाकाचाच कंटाळा येतो, ओके, थकवा येतो, सगळ्यांना एक टाइम हेच वाढा. ह्याच्यावरती ऑफर आहे आता. आता मला तुम्हाला मी बसलोय, मला मागे मी पॉपअप लावलाय, आरजीजीएल स्पिरुलिना विकत घेतली तर समोरचे हे 2 पुढे फ्री आहेत तुम्हाला, स्पिरुलिना सिरल, कॉर्डिसेप्स सिरल. अर्धी वाटी गरम दूध घ्यायचं मस्तपैकी, त्याच्यात थोडासा गुळ टाका आणि एक पुडी होता, झाली खीर मस्तपैकी. हे जर तुम्ही खाल्लं, लव्ह हॅज इट्स ओन स्वीट टेस्ट, प्रेमाला स्वतःचा एक गोडवा असतो, ओके, तसं सिरल खा, त्याला एक स्वतःचा गोडवा आहे आणि तुमचं अतिरिक्त बॉडी मधला फॅट्स कमी करायला लागेल, तुमची बॉडी स्लिम ट्रिम फिट मस्त बनवायला लागेल. त्यामुळे वर्कआउटच्या अगोदर खायला सुरुवात करा. विनाकारण 80-90-100 किलोची वजन घेऊन फिरू नका. कशाला लोड देता बिनकामाचा हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हरला. असलं एक टाइम जेवायला सुरुवात करा. कॉर्डिसेप्स सिरल, स्पिरुलिना सिरल, वजन कमी राहील, बॉडी थँक्यू म्हणेल, बरं झालं बाबा डोक्यावरचं वजन उतरून ठेवलं. मला सांगा, तुमच्या डोक्यावरती 20 किलोचं वजन दिलं आणि दररोज म्हणलं फिर इकडं तिकडं, तर फिरणार का? दमलो मी राव. आणि मग तिथे 100 किलो घेऊन फिरताय, त्या हार्टनी काय म्हणायचं, किडनीने काय म्हणायचं, लिव्हरने काय म्हणायचं. असलं डीएक्सनचे प्रोडक्ट खायला सुरुवात करा, तुमची बॉडी मस्त छान म्हणायला लागेल. थँक्यू, थँक्यू डीएक्सन. खायला प्यायला सुरुवात करा. त्याच्यानंतर एन्जॉय द स्वीट अँड सोर फ्लेवर्स ऑफ लाईफ. ओके, डीएक्सन लेमन जी, याच्यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हा लेमन जी एक लेमन फ्लेवर तुम्हाला चहा, डीएक्सनचा चहाचा येतो, पण तुम्ही मस्तपैकी तो खायला प्यायला सुरुवात करा. ह्याच्यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे, इम्युनिटी चांगली वाढायला लागेल. त्याच्यामध्ये 25 सॅचेट येतात आणि एका सॅचेमध्ये, एका ग्लासामध्ये होता भन्नाट लागतं, लिंबू सरबत पिल्यासारखं तुम्हाला. याला लिंबू आणा, साखर आणा, पाणी बघा, काही नाही, मस्तपैकी मिक्स करा, पिऊन टाका. याच्यानंतर ज्यांना तलफ आहे दुधाच्या चहाची, मला पाहिजे म्हणजे पाहिजे, त्या लोकांना टी लॅटे द्यायला सुरुवात करा. एक्सपिरियन्स द युनिकनेस ऑफ टी लॅटे. आणि तुम्हाला याचा दुधाच्या चहाचा जो साईड इफेक्ट होतो, या चहाने साईड इफेक्ट होणार नाही. त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा. दुधाच्या चहाची तलफ अशी भागवायची त्यांना, हा बुडा पण द्या. आपण प्रोडक्ट मूव्ह केले पाहिजेत, कंपनीने बनवलेत, आपण द्या, लोकांशी रिझल्ट घ्या, याचा भरपूर फायदा सगळ्यांना मिळायला लागेल. डीएक्सन गॅनो एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल, हेल्दीएस्ट ऑइल ऑन अर्थ, रिफ्रेशेस मोर नॅचरली. प्युरिटी इज द मदर ऑफ ऑल व्हर्च्यूज. प्युरिटी म्हणजे याच्यापेक्षा दुसरं प्युअर पृथ्वीवरती काहीच नाहीये. एवढं शुद्ध, सात्विक, पवित्र आहे आपलं कोकोनट ऑइल. आणि मागाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्याच्या बॉडीमध्ये चांगले फॅट असतात त्याच्या बॉडीची एनर्जी मजबूत असते. त्यामुळे जर तुमच्या बॉडीमध्ये फॅटची क्वालिटी चांगली करायची असेल तर तुम्हाला न्यूट्री ऑइल दररोज किमान 2 चमचे चहातून प्या, गरम पाण्यातून प्या, डाळ भातावरती खा, पण बॉडी तर तुमच्या जाणं खूप महत्वाचं आहे. बॉडी जर लवचिक बनायची असेल तर. आणि याचा फायदा तुम्हाला काय होतो माहितीये का कोकोनट ऑइलचा? कोकोनट ऑइलचा फायदा, स्ट्रेंथन्ड बॉडी डिफेन्स सिस्टम, रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ अँड व्हायटॅलिटी, उत्साह, जोम, जोश वाढतो. मेंटेन हेल्दी अँड ग्लोईंग स्किन, तुमची त्वचा चांगली व्हायला लागते. ओके, रिंकल, सुरकुत्या, कोरडी त्वचा, डॅन्ड्रफ, डोक्यातला इचिंग असं राहणार नाही. प्रोडक्शन प्रोसेस इन्व्हॉल्व्ह द कटिंग एज टेक्नॉलॉजी. एक नंबरची टेक्नॉलॉजी वापरली, कटिंग एज टेक्नॉलॉजी, आणि त्यांनी बनवलंय व्हर्जिन कोकोनट ऑइल ब्लेंडिंग विथ गॅनोडर्मा. त्याच्यामुळं हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर डीएक्सन मधुरम कुकीज, लेट फूड बाय द मेडिसिन अँड मेडिसिन बाय द फूड. हिपोक्रेट्स, तुम्ही जे अन्न खाताय तेच औषधी असायला पाहिजे, त्याच्यातूनच माझ्या बॉडीला व्हिटॅमिन्स मिनरल्स मिळायला पाहिजे. मग असं काय तुम्ही आणताय डीमार्ट मधनं आणि बिग बाजार मधनं बिस्किटांचे पुडे, का तर ऑफर होती, आणि त्याच्यात काय टाकलंय, आटा टाकलाय, मैदा टाकलाय, साखर टाकली, प्रिझर्वेटिव्ह टाकलंय, आणि त्यांनी कफ खोकला होतो, त्रास होतो, डायजेशन खराब होतं. आपली बिस्किट बाजरी आहे, नाचणी टाकली, स्पिरुलिना टाकली, कॉफी टाकली, कोकोजी जेलच्या गोळ्या टाकल्यात, ही बिस्किट मुलांना खायला द्या.
आणि जसेच्या तसे रिझल्ट मिळतील तुम्हाला गॅनोड्रामा खाल्ल्यापासून जे मिळतात ते. त्याच्यामुळं हे सगळं मुलांना द्या, भरपूर फायदा व्हायला लागेल. आपण पण खाऊ शकतो. नॅचरल हेल्थ फूड सप्लिमेंट. आता आपण म्हटले की नाही, तुम्ही सगळं दररोज सॅलड खाणार नाही, फळभाज्या खाणार नाही, तर तुम्हाला हे सगळं महाग वाटायला लागेल, मिळणार नाही. आता मंडईत जाऊ शकत नाही, करोना बसलाय मंडईमध्ये. मग तुम्हाला त्यावेळेस कुठनं मिळणार सगळं नॅचरल फूड सप्लिमेंट? आहे ना आपल्याकडे. काय आहे? कम्प्लीट न्यूट्रिशन हॅज नेव्हर बीन इझियर. बघा त्या बाळाचा फोटो कसा छान छान आहे. त्यामुळे ज्यांना आहेत ना प्रिडिक्शन बेबी, असे छान फोटो लावा घरामध्ये. डीएक्सन स्पिरुलिनाचा पण फोटो लावा आणि स्पिरुलिना खायला सुरुवात करा. अशी हेल्दी बाळं मस्तपैकी व्हायला लागतील. कम्प्लीट न्यूट्रिशन हॅज नेव्हर बीन इझियर. तिसरी लाट येते, मुलांना धोका आहे, होऊ नये. मुलांना पण खायला द्या, तुम्ही स्वतः खा, मोठ्या माणसांना खायला द्या. कारण तुमच्या बॉडीला काय मिळणार आहे? मायक्रोन्यूट्रिएंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स कशातून मिळतील? स्पिरुलिना. त्याच्यामुळे द्या, भरपूर फायदा त्याचा व्हायला लागेल. कॉस्मेटिक अँड टॉयलेटरीज, जे आपण दैनंदिन वापरातल्या गोष्टी आपण ज्या वापरतो त्या. डीएक्सन गॅनोजी टूथपेस्ट. आपली टूथपेस्ट मध्ये आपल्या आता एक 40 ग्रॅमची पेस्ट आली, 75 ग्रॅमची आली, त्याच्यानंतर 150 ग्रॅमची आपली पहिली होतीच आहे. नॅचरली क्लीन टीथ टू मेक यू स्माइल. तुमच्या चेहऱ्यावरती हसू आलं पाहिजे, नाहीतर मग आपले दात दुखतायत, हिरडीतनं रक्त येतंय, पायरिया झालाय, तोंडाचा वास येतोय, तोंड सारखं येत राहतंय, बॅड ब्रेथ येते, बॅड ओडोर येतोय, काही येत नाही. बोटानी दात घासा. ब्रश नको आपल्याला. जेव्हा आपला डीएक्सनचा ब्रश येईल ना तेव्हा आपण बघूया. सध्या बोटानी घासा. आणि डिस्कवर द स्किन यू वेर बॉर्न टू हॅव. तुम्ही जन्मताना जसे बाळ असताना तुमची त्वचा होती, लहान बाळासारखी त्वचा जर पाहिजे असेल तर डीएक्सनचा गॅनोजी सोप अंगाला लावा, म्हणजे तुम्ही छान छान व्हायला लागाल. अंघोळीचा साबण, आपला साबण वापरा. तुमची लहानपणी जशी त्वचा होती तशी तुमची त्वचा परत व्हायला लागेल. हे सगळं वापरा. डिस्कवर नेचर सिक्रेट फॉर हेल्दी अँड शायनी हेअर. जर तुम्हाला तुमचे केस छान करायचे असतील, मस्त करायचे असतील तर डीएक्सनचा गॅनोजी शॅम्पू वापरा. आणि हा शॅम्पू आंघोळ करायच्या अगोदर 10 मिनिटं 20 मिनिटं केस ओले करून केसांना ओल्या केसात लावून ठेवा. आंघोळीला परत गेला, परत केस ओले जेव्हा करायच्या अगोदर थोडासा शॅम्पू घ्या आणि केस धुवून टाका. तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहे, स्प्लिटिंग हेअर्स, डॅन्ड्रफ येतात, केस वाढत नाही, गुंता जास्त होतो, सगळे त्रास निघून जायला लागतील. आणि वर्ल्ड क्लास शॅम्पू आहे आपला, त्याचा गॅनोड्रामा असलेला. सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन B5 त्याच्यामध्ये आहे. पीएच बॅलन्स्ड, त्यामुळे काय लोकांचे केस उभे राहतात, त्याचे हेअर ट्रेनिंग करायला लागतात, केसांना कलर लावत बसतात, काय काय करत बसतात. त्यात कंडिशनर तुमचे केस चांगले राहायला लागतील. याच्यानंतर नरिश युअर स्काल्प अँड हेअर विथ अवर ट्रॅडिशनल आयुर्वेदिक कॉन्कॉक्शन. कॉन्कॉक्शन लिहिले, कंजक्शन नाही लिहिले. कॉन्कॉक्शन म्हणजे काय? मिश्रण, जडीबुटीचं मिश्रण, आयुर्वेदिक जडीबुटींचं मिश्रण केलंय. त्याच्यामुळं असं मस्तपैकी कसे केस आहेत, असे छान केस व्हायचे असतील तर तुम्हाला काय वापरायचंय? डीएक्सन निलीतेलम हेअर ऑइल. आणि हे ऑइल रात्री झोपताना केसात लावून झोपायचं आहे. याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त जडीबुटी टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, द एंटायर 20 herbs आर इनकॉर्पोरेटेड इन दिस हर्बल हेअर ऑइल विच प्रोव्हाइड्स अ कम्प्लीट केअर टू युअर हेअर. तुमच्या पूर्ण केसांची काळजी घेतली जाईल. अँड स्काल्प म्हणजे डोक्यात फंगस होते, कोंडा जास्त झालाय, घास सुटते, अवघं खवले निघायला लागतात, पावडर पडायला, हे काही होणार नाहीये. त्याच्यामुळं इट ऑल्सो टेंड्स टू हेल्प इनिशिएटिंग ग्रोथ ऑफ, नवीन केस यायला लागतील, तुमच्या केसांची मुळं घट्ट व्हायला लागतील, तुमचे केस गळती थांबवेल, डॅन्ड्रफ कमी करतो आणि प्रिव्हेंट स्काल्प इन्फेक्शन. जर काय होत असेल, तुम्हाला चाय पडते काय लोकांना, ती कमी करायला लागेल. आणि लवकर केस पांढरे होत आहेत ते होणार नाहीयेत. आणि हे लावल्यानंतर शांत झोप यायला लागेल आणि सकाळी उठताना म्हणाला वाव, अरे आपला तो मस्त वाटायला लागलाय. त्यामुळं एक बॉटल असायलाच पाहिजे निलीतेलम हेअर ऑइल, हे वापरा. याच्यानंतर हे बघा बाळ कसं आहे मस्तपैकी. तुमच्या बघण्यात जर कुणाला बाळ झाला असेल की नाही, त्याला पहिलं गिफ्ट केलं पाहिजे डीएक्सन साबण, टाल्कम पावडर, चेबी बेबी ऑइल.
हे फर्स्ट गिफ्ट गेलं पाहिजे त्या घरात पहिल्यांदा, अजिबात दुसरं काय वापरायला द्यायचं नाही. त्याच्यामुळं एखाद्या घरात तुम्हाला कळालं गुड न्यूज आहे बाबा, आला आपला क्राऊन अँबॅसेडर, किती येत आहेत बघा, पॉप्युलेशन दररोज किती वाढते आजूबाजूला, त्यामुळे आपला नवीन कस्टमर तयार होत आहेत, सगळ्यांना सांभाळा. ओके, आईबाबांना पण द्या, बाळांना पण द्या. अ टच सेज इट ऑल, स्पर्शातून कळायला लागतं की हा स्पर्श कसा आहे, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे चेबीबी ऑइलनी बाळाला मसाज करा. इट इज अ स्किन कंडिशनर, मॉइश्चराइज बेबी डेलिकेट स्किन, बाळाच्या नाजूक त्वचेला मसाज करा. हेल्प प्रोटेक्ट अगेन्स्ट ड्रायनेस, त्वचा कोरडी पडणार नाही. चॅपिंग, फ्लॅकिंग अडल्ट मध्ये होतं ते, आपण म्हणतो ना स्किन टॅन झाली, असं पांढऱ्या पांढरे चट्टे पडायला लागलेत, असं काही होणार नाही. आपण पण करू शकतो. आंघोळ करायच्या अगोदर तासभर मस्तपैकी झोपताना लावून झोपा, नॉन स्टिकी नॉन ग्रेसी आहे. आणि त्यामुळं लहान बाळाची त्वचा जसे बेबी सॉफ्ट स्मूथ अँड सिल्की असते, तशी आपली पण त्वचा पाहायला लागेल. नेव्हर सफर ड्राय स्किन, कधीही तुम्हाला कोरडी त्वचा परत जाणवणारच नाही. आपलं बेबी ऑइल मूव्ह करा. नंतर मसाज ऑइल, इट्स टाइम टू स्पॉइल युअर सेल्फ. तुमच्या बॉडीला मस्तपैकी मसाजची गरज आहे, असं रगडायची गरज, रगडा प्रॅक्टिस म्हणतो की नाही आपण, हे कशाने करा, मसाज ऑइलनी करा. Gano massage oil contains the purest palm oil in the finest Ganoderma extract and for a blissfully comfort massage. सगळ्यात महत्वाच्या आपल्या बॉडीला मसाज करत जाऊ. पहिली अंघोळ ते पहिली अंघोळ चालते मसाज आपल्या, उठ न टाकलेन मसाज. अरे आठवड्यात एकदा करा ना मस्तपैकी, छान वाटायला लागेल तुम्हाला. इट्स टाइम टेस्टेड रिलॅक्सेशन फॉर्म्युला कॅन पॉझिटिव्हली अफेक्ट युअर मूड, तुमचा मूड चांगला करतं, एलिव्हेट टेन्शन कमी करतं आणि फ्रेश छान छान वाटायला. 75 मिलीची बॉटल 400 रुपयाला आहे. मस्त मसाज करा. साधे साधे नको ते तेल वापरतात मसाजवाले, 1000 रुपये घेतात. अरे मस्तपैकी एक बॉटल आणा, टक्काटक गुडघा पाठ कंबर दुखते अक्क बरं व्हायला लागेल. DXN टाल्कम पावडर, डॅझल विथ फ्रेश ब्राईटनिंग लुक. डॅझल म्हणजे काय माहितीये का, लखलखीत चंदेरी सोनेरी दुनिया, तसं डॅझलिंग लुक असायला पाहिजे. टाल्कम पावडर वापरा आपली. आणि किती स्वस्त आहे, फक्त 260 रुपयाला आहे. 4 महिने जाते, 5 महिने जाते, 6 महिने जाते, भरपूर घाम येतो, घामाचा वास येतो, काही होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, DXN टाल्कम पावडर गिव्स यू स्मूथ अँड कम्फर्टेबल फिलिंग ऑल डे अलॉंग, रिलीव्ह डिस्कम्फर्ट फ्रॉम प्रिकले, घामळे येतात, आता उन्हाळा चालू आहे बघा, प्रिकले हिट अँड मायनर स्किन इरिटेशन, अशी खास सुटायला लागते, इचिंग व्हायला लागतं. इट इज ऑल्सो लक्झरियसली सेंटेड टू गिव्ह अ प्लिझंट स्मेल अँड कॉन्फिडन्स वेअरएव्हर यू आर. असं मस्त लावून जा, वाटायला गेलं यस कोई तो आया यार अपने आसपास. ओके, त्याच्यामुळे सगळं वापरा. DXN टी ट्री क्रीम, याच्यातलं वाक्य मला खूप आवडतं. काय लिहिलं बघा, प्रोटेक्ट्स द वन दॅट प्रोटेक्ट्स यू. जे तुमची काळजी करतात त्यांना वाचवा. प्रोटेक्ट द वन दॅट प्रोटेक्ट्स यू. आपले हात पाय किती काम करतात आपल्या करता, मग त्यांचा आपण कधी विचार केला का? फूट मसाज असतो, मेनिक्युअर पेडिक्युअर, अरे ट्री क्रीम वापरा ना हे सगळं करताना मस्तपैकी. द सूदिंग स्किन क्रीम इज प्रिपेअर्ड विथ प्युअर टी ट्री ऑइल, इझिली ऍब्सॉर्ब इव्हन थ्रू इन इंटॅक्ट स्किन, म्हणजे तुमच्या त्वचेतनं ते आतमध्ये उतरलं जातं. इव्हन मी तर सकाळी मस्तपैकी दाढी वगैरे झाल्यानंतर चेहरा ओला असतो ना, ट्री क्रीम थोडी थोडी घेतो आणि पूर्ण चेहरा लावून टाकतो, टक्काटक फ्रेशनेस, रेडियंट ग्लो तुम्हाला दिसायला लागेल. अजिबात तुमचं एजिंग काय दिसणार नाहीये. चट्टे येतात, रॅशेस आले स्किनला, बॉडीला, काही होत नाही. ट्री क्रीम वापरा. शिवाय आता आपण वापरतो ना काहीतरी, मास्क वापरतो, सॅनिटायझर हाताला लावतो, ट्री क्रीम लावा की दररोज मस्तपैकी नाकाला, असं कपाळावरती, स्मेल घ्या तपकीर ओढल्यासारखा टाकाटक. सर्दी, सायनस, म्युकरमायोसिस, कशाला होईल म्युकरमायोसिस, ट्री क्रीम ओढा दररोज नाकात मस्तपैकी, नोस्ट्रिपला लावायची, वरतून मास्क टाकायचं, निघायचं मार्केटला. कमॉन DXN. आणि अजून कुठलं प्रोडक्ट आपल्याकडं, DXN अलोवी क्लिन्सिंग जेल. ज्यांना साबण नको आहे, सो फ्री क्लिन्सिंग जेल कंटेनिंग अलोवेरा एक्स्ट्रॅक्ट, gently cleanse and leave skin fresh, supple and more radiant. यांनी म्हणजे तोंडावरती भरपूर पाणी मारा, फेस वॉश हातात घ्या, फेशियल करा, 2 मिनिटांनी धुवून टाका, त्याच्यावरती लोशन लावा, फेअर अँड लवली बंद, हे वापरा मस्तपैकी. नॉन ग्रीसी मॉइश्चरायझिंग लोशन विथ अलोवेरा एक्स्ट्रॅक्ट, रिल्यूज ड्रायनेस, तुमचा कोरडेपणा कमी करतं, त्वचा सॉफ्ट बनवतं, रिफ्रेश फिलिंग द्यायला लागतं, त्वचेचं नरिशमेंट करतं, सॉफन मुलायम स्किन करायला लागेल, नॅचरल मॉइश्चरायझर त्याच्या आतमध्ये. आणि 200 मिली बॉटल आहे राव, 4-5 महिने जाते, बिंदास वापरा पूर्ण बॉडीला. खूप चांगले चांगले प्रोडक्ट आहे, ह्याच्यावरती टॅल्कम पावडर लावू शकता तुम्ही. ओके, हे झाली आपली प्रोडक्टची रेंज. थँक्यू अँड कम ऑन DXN. 21 वाजून 56 मिनिटं.